नमस्कार. आज आपण वायव्य कोपरा विषयी जाणून घेऊ. वायव्य कोपरा कसा असावा? वास्तुशास्त्रानुसार घराचा वायव्य कोपरा हा वायू तत्वाशी संबंधित असतो आणि याचा स्वामी चंद्र आहे, जो समृद्धी आणि बदलाचे प्रतिनिधित्व करतो. हा कोपरा सकारात्मक ऊर्जा आणि हवेच्या प्रवाहासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वायव्य कोपरा कसा असावा याबद्दलच्या वास्तू टिप्स खालीलप्रमाणे आहेत. 1. योग्य आणि गैरप्रकार. अतिथी कक्ष. वायव्य कोपरा अतिथी कक्षासाठी सर्वोत्तम आहे कारण पाहुण्यांना जास्त काळ राहता येत नाही. स्वयंपाकघर. आग्नेय दिशेनंतर स्वयंपाकघरासाठी वायव्य ही दुसरी उत्तम जागा आहे. स्टोअर रूम. जर तुम्हाला धान्याची किंवा इतर वस्तूंची साठवणूक करायची असेल तर ही दिशा योग्य आहे. वाहने पार्क करण्यासाठी हा कोपरा योग्य आहे. बेडरूम. तरुण मुलामुलींच्या किंवा नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींच्या बेडरूमसाठी हा कोपरा चांगला मानला जातो. काय टाळावे? या दिशेला कधीही मास्टर बेडरूम, देवघर किंवा जड वस्तू ठेवू नयेत. वायव्य कोपऱ्यातील बांधकाम ईशान्य कोपऱ्यापेक्षा उंच पण नैऋत्य कोपऱ्यापेक्षा कमी उंचीचे असावे. मोकळी जागा. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राखण्यासाठी हा कोपरा मोकळा आणि हवेशीर ठेवावा. दरवाजा. पश्चिमाभिमुख घरासाठी मुख्य दरवाजा वायव्य दिशेला ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. जिना. जिना पश्चिम किंवा दक्षिण कोपऱ्यात बांधावा. 3. सजावट आणि रंगांचा वापर. रंग. या भागात पांढरा, फिकट राखाडी रंगांचा वापर करावा. वनस्पती. हवा शुद्ध करण्यासाठी कसा ऊर्जा वाढवण्यासाठी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब झाड या कोपऱ्यात लावावे. मेटल घटक. सकारात्मक ऊर्जेसाठी मेटलच्या वस्तू जसे की विंड चाइम लावणे चांगले असते. वास्तुदोष उपाय. जर वायव्य कोपरा कापलेला किंवा दोषपूर्ण असेल तर तिथे चंद्रयंत्र स्थापित करणे हा उपाय असू शकतो. हा भाग नेहमी स्वच्छ आणि उजेड असलेला असावा. थोडक्यात सांगायचे तर वायव्य कोपरा हवेशीर, स्वच्छ आणि हलका असावा, ज्यामुळे घरात सुसंवाद आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.